नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपण गुन्हेगारांना शिक्षा का देतो? फक्त सूडबुद्धीने की यामागे काहीतरी खोलवरचं मोठं कारण आहे? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपली संपूर्ण न्यायव्यवस्था उभी आहे. याचा उद्देश फक्त बदला घेणं आहे की गुन्हेगाराला सुधारण्याची एक संधी द्यायची आहे की समाजात एक दहशत निर्माण करायची आहे जेणेकरून कोणी गुन्हा करायला धजावणार नाही? आता ही उत्तरं वाटतात तितकी सोपी नाहीत बरं का. उलट ती आपल्याला समाजाची मानसिकता आणि न्यायाच्या बदलत्या संकल्पनेबद्दल बरंच काही सांगून जातात. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण शिक्षेचा मूळ उद्देश समजून घेऊ. त्यानंतर आपण न्यायाच्या 5 वेगवेगळ्या सिद्धांतांवर नजर टाकू. मग कायदा या सिद्धांतांना प्रत्यक्षात कसा आणतो, म्हणजे न्यायव्यवस्थेची साधनं कोणती आहेत ते पाहू. यात आपण मृत्यूदंडासारख्या अत्यंत वादग्रस्त विषयावरही बोलणार आहोत. आणि शेवटी आपल्या नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये या सगळ्या गोष्टी कशा दिसतात हेही समजून घेऊ. चला तर पहिल्या मुद्द्याकडे येऊया. शिक्षेचा नेमका हेतू काय? जरा विचार करा. जर उद्देश फक्त समाजात शांतता टिकवणं असेल तर शिक्षेचं स्वरूप वेगळं असेल. जर उद्देश पीडित व्यक्तीला न्याय देणं असेल तर ते वेगळं असेल. आणि जर गुन्हेगाराला सुधारणं असेल तर मग न्यायाचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल. हे वेगवेगळे हेतूच न्यायाला वेगवेगळ्या दिशा देतात. आता आपण या काच उत्तर शोधणाऱ्या 5 मुख्य विचारांकडे म्हणजे सिद्धांतांकडे वळूया. हे 5 सिद्धांत म्हणजे जणू काही न्यायाकडे बघण्याचे 5 वेगवेगळे चष्मे आहेत आणि प्रत्येक चष्म्यातून न्यायाचं रूप पूर्णपणे वेगळं दिसतं. पाहूया तर मग पहिला दृष्टिकोन काय म्हणतो. पहिला सिद्धांत आहे प्रतिबंधात्मक. याची कल्पना खूप सोपी आहे. शिक्षा इतकी कडक असावी की ती पाहून गुन्हेगार तर सोडाच, पण समाजातले इतर लोकसुद्धा भविष्यात असा गुन्हा करायला घाबरले पाहिजेत. इथे उद्देश सूड घेणं नाही, तर एक प्रकारची भीती निर्माण करून गुन्हेगारीला आळा घालणं आहे. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर वाहतुकीचे नियम मोडल्यावर जो मोठा दंड आकारला जातो तो याचसाठी की इतरांनी तो नियम मोडू नये. दुसरा सिद्धांत आहे निवारक. हा सिद्धांत थेट गुन्हेगारालाच पुन्हा गुन्हा करण्यापासून रोखण्यावर भर देतो. म्हणजे त्याला शारीरिकरित्या अक्षम करणं. जसं की एखाद्याला तुरुंगात टाकलं की तो समाजात गुन्हा करू शकत नाही, किंवा सतत अपघात करणाऱ्या ड्रायव्हरचा परवानाच रद्द करून टाकला की तो गाडी चालवून धोका निर्माण करू शकणार नाही. तिसरा आणि मला वाटतं खूप महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे सुधारात्मक. हा सिद्धांत गुन्हेगाराकडे एक व्यक्ती म्हणून पाहतो ज्याच्यात सुधारणा होऊ शकते. इथे उद्देश त्याला शिक्षा देण्यापेक्षा त्याच्या वृत्तीत बदल घडवणं आहे. त्याला पुन्हा एकदा समाजाचा एक चांगलं नागरिक बनवणं आहे. हा दृष्टिकोन न्यायाकडे शिक्षेच्या नाही तर उपचाराच्या नजरेने बघतो. आणि हा जो विचार आहे ना, तो या वाक्यात अगदी अचूकपणे मांडला आहे. गुन्ह्याला एका आजाराप्रमाणे मानले पाहिजे. गुन्हेगार रुग्णासारखा असतो आणि शिक्षा औषधासारखी. ह्या दृष्टिकोनानुसार गुन्हा हे एक लक्षण आहे आणि त्यावर इलाज करणं गरजेचं आहे, रुग्णालाच संपूर्ण नाही. विचार करा, हा दृष्टिकोन जर पूर्णपणे अंमलात आला तर तुरुंगांचं रूपांतर सुधारगृहांमध्ये होईल. यानंतर येतो प्रतिशोधात्मक सिद्धांत. हा कदाचित सगळ्यात जुना आणि आपल्या परिचयाचा असेल. जशास तसे किंवा डोळ्याच्या बदल्यात डोळा, हे याचं मूळ तत्व आहे. यानुसार गुन्हेगाराने जेवढं नुकसान केलं आहे तेवढंच नुकसान त्याचंही व्हायला पाहिजे. म्हणजे न्यायाचा तराजू अगदी बरोबर समपातळीत आला पाहिजे. आणि 5वा सिद्धांत आहे भरपाईचा. हा सिद्धांत गुन्हेगारासोबतच किंबहुना त्याहून जास्त पीडित व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो. ह्यानुसार गुन्हेगाराला शिक्षा तर व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर त्याने पीडितेचं जे नुकसान केलंय त्याची भरपाईसुद्धा केलीच पाहिजे. आजच्या काळात जिथे अनेक गुन्हे निव्वळ आर्थिक फायद्यासाठी केले जातात तिथे हा सिद्धांत खूप महत्त्वाचा ठरतो. बरं, मग हे 5 सिद्धांत तर आपण पाहिले, पण आपली न्यायव्यवस्था हे सिद्धांत प्रत्यक्षात कसे आणते? त्यांच्याकडे अशी कोणती साधने किंवा पद्धती आहेत? चला आता ते पाहूया. तर न्यायव्यवस्थेच्या भात्यात अनेक प्रकारची शस्त्र आहेत. जसं की मृत्यूदंड, हद्दपारी, शारीरिक शिक्षा, तुरुंगवास, एकांत कारावास आणि अर्थातच आर्थिक दंड. आता यातलं कोणतं साधन वापरायचं हे गुन्ह्याची तीव्रता आणि शिक्षेचा उद्देश काय आहे यावर अवलंबून असतं. आता आपण वळूया शिक्षेच्या सगळ्यात वादग्रस्त प्रकाराकडे, मृत्यूदंड म्हणजेच फाशीची शिक्षा. ही शिक्षा योग्य आहे की अयोग्य यावर जगभरात कित्येक वर्षांपासून वादविवाद सुरू आहे. मूळ प्रश्न हा आहे की एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार राज्याला म्हणजे सरकारला असायला हवा का? चला या प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेऊया.
इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की मृत्यूदंडाचा वापर खूपच सर्रास होता. म्हणजे 17व्या शतकापर्यंत तर इंग्लंडमध्ये 200पेक्षा जास्त गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती. विचार करा, अगदी बनावटगिरीसारख्या गुन्ह्यासाठी सुद्धा फाशी दिली जात असे. यावरून कळतं की काळानुसार आपली न्यायाची संकल्पना किती बदलत गेली आहे. या शिक्षेबद्दल दोन अगदी टोकाची मतं आहेत. एक गट म्हणतो की हा तर राज्याने केलेला खून आहे आणि समजा चुकून एखाद्या निर्दोष व्यक्तीला फाशी दिली गेली तर ती चूक कधी सुधारता येणार नाही. तर दुसरीकडे दुसरा गट म्हणतो की काही गुन्हेगार इतके धोकादायक असतात की त्यांना समाजात परत पाठवणं हे समाजासाठीच घातक ठरू शकतं. त्यांच्यासाठी मृत्यूदंड हाच एकमेव पर्याय उरतो. हा एक खूप मोठा नैतिक आणि व्यावहारिक पेच आहे. या सगळ्या तात्विक आणि ऐतिहासिक चर्चेनंतर आता आपण बघूया की आजच्या काळात विशेषतः भारताच्या नवीन भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये या कल्पना कशा लागू केल्या आहेत. आपली नवीन भारतीय न्यायसंहिता म्हणजेच BNS या जुन्या आणि नवीन विचारांमध्ये एक छान समतोल साधायचा प्रयत्न करते. बघा, यात एकीकडे मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा आहे तर दुसरीकडे समुदाय सेवा किंवा कम्युनिटी सर्व्हिस सारखा एक नवीन आणि सुधारात्मक पर्याय सुद्धा दिलाय. याचा अर्थ कायदा आता फक्त शिक्षा देण्यावर नाही तर गुन्हेगाराला समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी देण्याबद्दलही विचार करतोय. आपल्या देशात मृत्यूदंडाची शिक्षा रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि अमानुष घृणास्पद प्रकरणांमध्येच दिली जाते. निर्भया खटला हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. त्या गुन्ह्याची क्रूरता इतकी भीषण होती की न्यायालयाने फाशीची शिक्षाच योग्य ठरवली. तुरुंगवासाचाच एक अत्यंत कठोर प्रकार म्हणजे एकांत कारावास. पण याचे मानवी मनावर खूप गंभीर आणि कधीकधी तर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेऊन कायद्याने याच्या वापरावर खूप कडक बंधनं घातली आहेत. कारण उद्देश कैद्याला मानसिकरित्या तोडणं नाही तर त्याला सुधारणं हा आहे. BNS नुसार एकांत कारावासाची शिक्षा अमर्यादपणे देता येत नाही. या तक्त्यावरून ते स्पष्ट दिसते. म्हणजे जर एखाद्याला 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तरीही त्याला एकूण 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ एकांत कारावासात ठेवता येत नाही. थोडक्यात कायदा हे पाहतो की या कठोर शिक्षेचा वापर अत्यंत मर्यादित आणि नियंत्रित पद्धतीनेच व्हावा. तर मग या सगळ्यातून काय स्पष्ट होतं? आधुनिक न्याय म्हणजे कुठल्याही एकाच रंगाचं चित्र नाहीये, तर ते वेगवेगळ्या रंगांचं एक मिश्रण आहे. यात प्रतिबंधाचा कठोरपणा आहे, सुधारणेची आशा आहे आणि पीडितेला न्याय देण्याची तळमळ सुद्धा आहे. BNS सारखा कायदा याच सगळ्या रंगांमधून एक सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसा आपला समाज प्रगत होत आहे, विकसित होत आहे, तसा आपला न्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा का? आपण सूड घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी गुन्हेगारांना सुधारण्यावर आणि गुन्हेगारीच्या मूळ कारणांवर घाव घालण्यावर अधिक भर द्यायला हवा का? यावर नक्की विचार करा.